लग्न ठरलं, खर्च झाला आणि PSIनं लग्नाला नकार दिला. बीडमधली ही धक्कादायक घटना आहे. PSI सह कुटुंबियांवर चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेलाय. पवन निंबाळकर असं या PSIचं नाव आहे. मुलीच्या आईवडिलांनी साखरपुड्यासह लग्नासाठी सुद्धा अगदी लाखोंचा खर्च केलेला. लग्नासाठी त्यांना आता 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये हुंडा मागितल्याचं समजतंय. 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या केलेल्या आहेत. साड्याचा बस्ता बांधलेला आहे, साड्या नाट्याचा. त्यानंतर बँड लावलेला आहे 50,000चा. त्यानंतर हे स्टीलचे भांडे घेतलेले आहेत 45 ते 50,000ची. त्यानंतर मुलीचे हे फर्निचर हे इथं बीडला घेतलेला आहे. एवढा असा मिळून खर्च 14 ते 15 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. हे पत्रिका छापल्या. आम्ही इतका खर्च 1-1 रुपया जमा केलेला आहे. इतका खर्च झाला आमच्या, असा जीवाला धक्का बसला. असं एक ही घटना घडली. सारं झालतं, लग्न 8 दिवसावरच आलतं. आमचे सारे लेकरं बाळ सारे हे बिनालेवानी बसले. मग हे असं हे करायला नव्हतं पाहिजे. आमच्या मुलीला बदनाम केलं. आमच्या मुलीची न्यूज छापिली. या मुली सारण संघ 3 महिने बोलला आणि मग नंतर यांनी गेम केला. ह्यो गेम करायला नव्हता पाहिजे. यांनी भरपाई करायला पाहिजे खर्चाची. त्यांनी घरात साऱ्या वस्तू आणल्यात. मंडपवाल्याला वस्तू कामं येतात, पण मंडपवाल्याला पैसे दिलेले कामं येणार आहेत का? स्वयंपाकवाल्याला पैसे दिलेले, घोड्यावाल्याला त्यांनी त्यांची तारीख व्हायला गेली. ते पण गरीबच असते दाद्यावली. त्यांनी यांच्याकडून जास्त पैसे घेतले. पुन्हा की तुम्ही कसं काय नाही करत का? आम्ही पोलीस डिपार्टमेंट माझं कुणी वाकडं करू शकत नाही अशी मला सवय लागलेली. हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्येचे लोक कोण प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता. तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमचं याच्यावर आलेलं आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा. आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं.